Good morning, students. In the last lecture, we have discussed about poetic devices. We have completed some poetic devices. So, students, in this lecture, we are going to continue remaining poetic devices. Then, let us see. First, onomatopoeia means in Marathi ध्वनी अनुकरणात्मक शब्द. The word that expressed the sound is called onomatopoeia. ध्वनी संबंधित ध्वनी उत्पन्न करणारा असा शब्द म्हणजेच ध्वनी अनुकरणात्मक शब्द होय. फॉर एक्झाम्पल, डाऊन sunk the bell with a gurgling sound. Sound is expressed in the word gurgling. पहा, ह्या सेंटेन्समध्ये ग्रगलिंग हा शब्द आपल्याला ध्वनी प्रतीत करतो. म्हणजे ज्या वाक्यामध्ये ध्वनी प्रतीत असा शब्द असतो तेव्हा हा अलंकार तयार होतो बघा. ओके. देन नेक्स्ट, ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी इन मराठी संबोधन. God, dead or absent are directly addressed is called apostrophe. पहा, परमेश्वर मृत किंवा अनुपस्थित असणाऱ्यांना सरळ सरळ संबोधले जाते किंवा हाक मारली जाते तेव्हा हा अलंकार तयार होतो. फॉर एक्झाम्पल, ओ क्रिस, इट इज द इंचकेप रॉक. जीजस क्रिस इज डिरेक्टली ॲड्रेस्ड. तर ह्या सेंटेन्समध्ये क्रिसना डिरेक्टली ॲड्रेस केलेला आहे. ते तिथे नसतानाही म्हणजे त्यांच्या अब्सेन्सीमध्येही आपण काय म्हणतो, ओ क्रिस. हे म्हणजेच ॲपॉस्ट्रॉफीचं सेंटेन्स आहे पहा. द नेक्स्ट वन, इंट्रोगेशन. इंट्रोगेशन मीन्स इन मराठी प्रश्न. Question is asked to arouse curiosity in reader's mind. जेव्हा कवीच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल प्रश्न निर्माण होतो तेव्हा हा अलंकार तयार होतो. पहा, कवी जेव्हा कवितेमध्ये एखादा प्रश्न विचारतो तेव्हा तो अलंकार इथे होतो. फॉर एक्झाम्पल, डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक हिम टुडे. Here, poet raise a question to think over it. पहा, याच्यामध्ये कवीने प्रश्न केलेला आहे. And it is very easy to find the interrogation because at the last of the sentence there is a question mark. तर याच्यामध्ये आपण हा अलंकार फाइंड आउट करणं अगदी सोपं आहे. कारण सेंटेन्सच्या शेवटी जर क्वेश्चन मार्क असेल तर तो इंट्रोगेशन होतो. ओके. द नेक्स्ट, अर्काइक वर्ड्स. इन मराठी प्राचीन शब्द. ओल्ड युसेज ऑफ वर्ड्स इन द पोएम इज कॉल्ड अर्काइक वर्ड्स. जेव्हा प्राचीन शब्द आधुनिक भाषेमध्ये न वापरता फक्त काव्यामध्ये वापरले जातात, कारण कवीला ती काव्यरचना जुन्या काळात न्यायची असते म्हणून. पहा, कवी जेव्हा ह्या जुन्या शब्दांचा वापर किंवा ह्या प्राचीन शब्दांचा वापर कवितेमध्ये करतो तेव्हा हा आर्काइक वर्ड्स अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल, कोट, ही माय मेन पुट आउट द बोट. अगेन वन सेंटेन्स इज देअर. फॉर मेड थिंग्स वी शुड बी नियर द शोअर. हिअर quote means said and made thing means I think. They are old usage words. Okay. Next, climax. Climax means in Marathi कळस. When the order of words, ideas are put with ascending order of importance, values, it is called a climax. जेव्हा शब्दांची रचना त्याच्या महत्त्वानुसार
चढत्या श्रेणीने ठेवलेली असते तेव्हा हा अलंकार तयार होतो. फॉर एक्झाम्पल, डन विथ इंडोअर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्युरलस criticism. The order of words, ideas are put with ascending order of importance. पहा, जेव्हा चढत्या क्रमाने वाक्यातील शब्दांची रचना असते तेव्हा हा अलंकार तयार होतो बघा. नेक्स्ट, पॅराडॉक्स. पॅराडॉक्स मीन्स इन मराठी उपरोध. Opposite words or ideas are brought together with the sense of sarcasm is called paradox. Sarcasm means उपहासाने. काव्यामध्ये कवीने वापरलेले विरुद्धार्थी शब्द उपहासाच्या हेतूने एकत्रित ठेवणे म्हणजे उपरोध होय. फॉर एक्झाम्पल, स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड delicious burdens. Burdens are never delicious. Here, the poet has used a seemingly contradictory expression. पहा, डेलिसियस बर्डन हे कधीही डेलिसियस नसतात, म्हणजे सुंदर नसतात, पण इथे कवीने उपहासाने हा शब्द वापरलेला आहे. पहा, बर्डन हे डेलिसियस बर्डन हे निगेटिव्ह आहे, पण डेलिसियस हा शब्द वापरल्याने तो एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इथे दिसतो बघा. मीन्स एका उपहासाने शब्द वापरल्यानंतर तो अलंकार इथे होतो. पॅराडॉक्स हा अलंकार इथे होतो. नेक्स्ट, इमेजरी. इमेजरी मीन्स इन मराठी कल्पनाचित्र. इट इज व्हिज्युअली डिस्क्रिप्टिव्ह ऑर फिगरेटिव्ह लँग्वेज. जे एखादी काव्यपंक्ती डोळ्यासमोर हुबेहूब चित्र निर्माण करते तेव्हा हा अलंकार तयार होतो. एखादं वाक्य जेव्हा आपण वापरतो तेव्हा एखादं वाक्य आपण जेव्हा वाचतो तेव्हा ते चित्र आपल्या समोर आहे असं आपल्याला दिसतं. एखादी घटना आपल्या समोर घडत आहे असं आपल्याला दिसतं तेव्हा इमॅजरी हा अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल, ब्ल्यू ॲज विंग्स ऑफ हाल्सिऑन वाइल्ड. फॉर एक्झाम्पल, गिवन इयर मीन्स व्हिज्युअलाइज द पिक्चर ऑफ किंगफिशर. तर ह्याच्यामध्ये किंगफिशरचं पिक्चर व्हिज्युअलाइज केलेलं आहे पहा. ओके. So my dear students, today we have completed onomatopoeia, apostrophe, interrogation, archaic words, climax, paradox and imagery. So now I am going to conclude my lecture. Okay, thank you. Have a good day.